बातमी आता लातूरातनं अर्धा पावसाळा संपला तरी लातूर जिल्ह्यातील नदी नाले अजूनही कोरडे ठाक आहेत। लातूरला पाणी पुरवठा करणारी मांजरा नदी अनेक ठिकाणी कोरडी पडली आहे। लातूर शहराची तहान भागवण्यासाठी मांजरा धरण आणि मांजरा नदी महत्त्वाचा स्रोत आहे। पाऊस झाला नाही तर पुन्हा एकदा लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ येईल अशी भीती आता व्यक्त होतीये। त्यामुळे पाऊस चांगला बरसावा आणि मांजरा दुथडी भरून वाहावी अशीच अपेक्षा लातूरकर व्यक्त करतोय। मांजरा नदी आणि लातूरच्या पाणी प्रश्नाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। नदी नाले ओढे कोरडे ठाक अजूनही पडल्याचं पाहायला मिळतंय। ऑगस्ट महिना आता सुरू आहे, असं असलं तरी अजूनही म्हणावा असा पाऊस झाला नाही। जून पासूनच यावर्षी पावसानं दडी मारल्याचं पाहायला मिळालं। अनेक शेतकऱ्यांनी दुमार पेरणी तिमार पेरणी देखील केल्याचं पाहायला मिळालं। असं असताना पाऊसच पडत नसल्यानं आता जे पिकं आहेत ते देखील माना टाकत असल्याचं पाहायला मिळतं। आणि आपण पाहू शकता ही मांजरा नदी आहे, मांजरा नदीचं पात्र आहे हे पूर्णतः कोरडं ठाक पडल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी काहीशे डबके फक्त त्यात पाणी असल्याचं पाहायला मिळतं। एकूणच लातूर जिल्ह्यातले मोठे धरणं असतील किंवा छोटे प्रकल्प असतील तिथे देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये यावर्षी देखील 2017 रेल्वेनं पाणी आणलं, त्याच पद्धतीनं जर पाऊस झाला नाही तर पाणी आणण्याची वेळ येईल अशी देखील चर्चा सुरू झाली। त्यामुळे एकूणच लातूर जिल्ह्यातली परिस्थिती गंभीर बनत असल्याचं पाहायला मिळतंय। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।